नमस्ते, जय हिंद, वंदे मातरम. स्वागत आहे सर्वांचं फौजी वाईफ मधुरा या चॅनलवरती. चला तर आपण आपल्या विषयाकडे वळूया. त्यासाठी माझ्या चॅनलला सर्वात आधी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आजचा विषय आहे फौजी पतीची निवड, एक अभिमानास्पद प्रवास. व्हिडिओची सुरुवात मी एका कवितेने करते. कपाळावर कुंकू आणि मनात धाकधूक असते, फौजीची पत्नी होणं यातच मोठी शान असते. सण येतात, उत्सव येतात, पण अंगण मात्र रिकामं असतं. एका फोन कॉलच्या प्रतीक्षेत आयुष्य सारं गुंतलेलं असतं. सीमेवर तो लढतो म्हणून आपण सुखात जगतो, त्याच्या खंबीर साथीमुळेच हा संसार डौलात फुलतो. गर्वाचा हा प्रवास थोडा कठीण नक्कीच असतो, पण देशासाठी जोडीदार होण्यात वेगळाच आनंद असतो. फौजी पतीची निवड करणे हे केवळ एका जोडीदाराची निवड नसून एका वेगळ्या जीवनशैलीची आणि त्यागाची निवड असते. फौजी पत्नी होणं हे अभिमानाचं असलं तरी त्यात अनेक आव्हानेही असतात. फौजी पतीची निवड करताना पुढील गोष्टीचा विचार करणे महत्त्वाचे ठरू शकते. देशाबद्दलचे प्रेम आणि कर्तव्याची जाणीव. फौजीसाठी त्याचं कुटुंब होण्याआधी देश त्याचं पहिलं कर्तव्य असतो. जर तुम्ही अशा व्यक्तीची निवड करत असाल तर तुम्हाला त्यांच्या या कर्तव्याचा आणि देशप्रेमाचा आदर करावा लागेल. सण, उत्सव किंवा आनंदाच्या प्रसंगी ते तुमच्यासोबत नसतील हे स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. दुसरी गोष्ट, मानसिक खंबीरपणा. लष्करी पत्नीला अनेकदा एकट्याने घर आणि मुलं सांभाळावी लागतात. पती सीमेवर असताना येणारा ताण आणि एकटेपणा सहन करण्यासाठी प्रचंड मानसिक बळ आवश्यक असते. जर तुम्ही स्वतः मानसिकदृष्ट्या खंबीर असाल तरच ही निवड तुमच्यासाठी योग्य ठरेल. तिसरी गोष्ट आहे शिस्तबद्ध जीवनशैली. लष्करी जीवनात शिस्त खूप महत्त्वाची असते. फौजी पतीची निवड केल्यावर तुम्हालाही त्याच शिस्तीत राहण्याची सवय करून घ्यावी लागते. वेळेचे पालन आणि व्यवस्थितपणा हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. वारंवार होणाऱ्या बदल्या आणि फिरती. सैन्यदलात दर 2-3 वर्षांनी बदल्या होतात, त्यामुळे तुम्हाला वारंवार एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागेल. नवीन माणसे, नवीन भाषा आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याची तुमची तयारी असायला हवी. सुरक्षितता आणि सुविधा. भारतीय लष्कराकडून सैनिकाच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य सेवा, मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा आणि राहासाठी सरकारी घर यासारख्या सोयी पुरवल्या जातात. ही आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता फौजी पतीच्या निवडीचा एक सकारात्मक पैलू आहे. थोडक्यात सांगायचे तर फौजी पतीची निवड करताना त्याच्या वर्दीचा मोह असण्यापेक्षा त्या वर्दीमागील जबाबदारी आणि त्यागाची जाणीव असणे जास्त गरजेचे आहे. जर तुम्ही खंबीर, समजूतदार आणि स्वावलंबी असाल तर फौजी पत्नी म्हणून तुमचा प्रवास अत्यंत अभिमानास्पद असेल. पुन्हा फौजीसाठी एक कविता. निवड केली मी त्याची, ज्याच्या श्वासात तिरंगा आहे. तो नुसता माझा पती नाही तर या मातीचा मुलगा आहे. निरोप देताना डोळे भरतात, पण मन अभिमानाने फुलतं जेव्हा एका सैनिकाचं नाव माझ्या नावाशी जोडलं जातं. त्याच्या वर्दीच्या कडक इस्त्रीत माझाही एक त्याग आहे. प्रत्येक फौजी पत्नीच्या मनात देशप्रेमाची एक आग आहे. शौर्याची ही सावली मला सदैव साथ देईल. फौजीची पत्नी म्हणून ओळख मला आयुष्यभर मान देईल. ज्यांच्या कपाळावर विजयाचा टिळा आणि हातात तिरंगा असतो अशा शूरवीराची पत्नी होणं हे खरंच भाग्याचे लक्षण आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि एक गोड कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.